नमस्कार. मंचावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहिलेले सर्व आमचे हितचिंतक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी, भरून आलेलं भावभावनांचं आभाळ मनात मावेनासं झालं की मोकळं व्हायला धडपडू लागतं. तसंच काहीसं वाटते. वडील माझ्या दृष्टीनं काय आहेत? एक आधार, एक प्रेरणास्थान, आपल्या चुका दर्शवणारे, प्रसंगी थोडे कठोर बोलून संकटाची चाहूल करून देणारे एक मार्गदर्शक, की आपल्या चांगल्या कामाचं कौतुक करून पाठ थोपवणारे दिशादर्शक, एक नेहमी सळसळतं चैतन्य. एक उपमा देणं तसं अवघडच. मध्ये एका पुस्तकात वाचलं होतं, वडील म्हणजे एक झाड असतं आधाराचं, वडील म्हणजे एक रूप असतं आश्वासक शब्दांचं, वडील म्हणजे एक गाणं असतं गुणगुणतानाही सावरणारं, वडील म्हणजे एक रस्ता असतो काटेकुटे दगडधोंडे दूर केलेला, वडील म्हणजे घराच्या 4 भिंतीवरलं भक्कम छप्पर असतं ऊन वारा पाऊस झेलणारं, वडील म्हणजे एक धागा असतो जुन्या काळाला आपल्याशी बांधून ठेवणारा, वडील म्हणजे कष्टाची पूजा असते, चांगल्या दिवसाचे वत्सल आशीर्वाद देणारे, आणि वडील हे प्रत्येकाच्या मनात जपून ठेवावं असं निरांजन असतं. वडील म्हणजे आपल्या हक्काचा मुक्काम असतो आणि हवं तेव्हा ओलांडून यावा असा उंबरा सुद्धा असतो. वडिलांच्या व्यक्तिरेखेला न्याय मिळवून देणाऱ्या समर्पक सुंदर ओळी. आता आमच्या वडिलांच्या जगण्यातून आम्हालाही एक आदर्श मिळाला यशस्वी जीवनाचा. आयुष्य जगण्याची दृष्टी त्यांच्यामुळं आम्हाला मिळाली आणि त्यांच्या संस्कारातून आम्ही घडत गेलो. त्यांची आमच्यावर करडी नजर असायची. आम्ही काय वाचतोय, काय बघतोय, आमचे मित्रमैत्रिणी, परिवार कसा आहे याकडेही त्यांचं लक्ष असायचं. त्यांना रात्री उशिरा येणं तर अजिबातच आवडत नाही, त्यामुळं ते आम्हाला जरा कडक शिस्तीचेच वाटतात. आम्हाला लहानपणापासूनच त्यांनी वपू काळे, पु ल देशपांडे यांच्या कथाकथन ऐकवायचे. आमच्या घरी रेकॉर्ड असायचं आणि ते आम्हाला नेहमी ऐकवायचे लहानपणापासून. त्यामुळं आम्हाला साहित्याची आवड निर्माण झाली. आमच्यासाठी ते किती हळवे आहेत याची अनेक वेळा आम्हाला प्रचिती येते. माझ्या लग्नाच्या वेळेला हळवे झालेले माझे डॅडी, माझ्या डिलेव्हरीच्या वेळेला रात्रभर जागलेले माझे डॅडी, मुलींच्या ऑपरेशनच्या वेळेला मला आधार देणारे डॅडी, एक ना अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळतात. मिस्टर सुभाषना व्यवसाय उभा करण्यासाठी प्रोत्साहन देऊन बऱ्याच वेळेला आम्हाला मानसिक आणि आर्थिक पाठबळ देणारे माझे डॅडी. तसा त्यांचा कडक शिस्तीचा कधीकधी राग पण येतो, पण त्यांचं श्रेष्ठत्व आम्ही मान्य केलं आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला नेहमीच अभिमान आहे. त्यांचा निडरपणा, त्यांचा खंबीरपणा, त्यांचा आत्मविश्वास, पण तेवढंच हळवं मन, त्यांच्यातलं नेहमी ओसंडून वाहणारा उत्साह आमच्यातही यावा असं मात्र मनापासून वाटतं. त्यांना आनंदी आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच मनापासून सदिच्छा देते आणि त्यांच्या आशीर्वादाचा हात नेहमी पाठीवर राहो हीच मनापासून इच्छा व्यक्त करते. आमची आई, आमचा आधारवड, शांत, संयमी, सोशी, त्यांना नेहमी हसतमुखानं साथ देणारी माझी आई. असं म्हणतात, स्त्री ही विनयानं शोभते, सुशीलता हे स्त्रीचं सौंदर्य आणि समाधान हा स्त्रीचा अलंकार. स्त्रीची आनंदी वृत्ती हेच घराचं सौभाग्य. शांत स्वभावाची स्त्री ही त्या घरची लक्ष्मी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई. साध्या, सरळ, मायाळू, सर्वांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईबद्दल काय लिहायचं. जेव्हापासून मला समजायला लागलं ना, तेव्हापासून सर्वांना प्रेमानं समजून घेणारी, शांत, संयमी, हसतमुख, सर्वांसाठी आदर्शवत अशी माझी आई. तिनं आत्तापर्यंत कोणालाच मन दुखावेल असं काही बोललेलंच नाही आणि तिला जरी कोणी बोललं तर कितीही वाईट वाटलं तरी ते सांगणारही नाही. अति सहनशील असणारी, आम्हा मुलांच्या नातवंडांच्या सुखातच सुख मांडणारी, संसारात स्वतःला गुरफटून घेतलेली, आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं मनापासून करणारी, सुगरण, देवावर नितांत श्रद्धा असणारी आणि भजनांमध्ये स्वतःची आवड जोपासणारी, जीव घेण्या आजारानं धैर्यानं तोंड देऊन पुन्हा आमच्या सर्वांच्या पाठीशी हसतमुखानं उभी राहणारी आमची भोळी भाबडी आई.
सॉरी, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हास्य असेच कायम राहो हेच आम्हाला नेहमी वाटतं. तू फक्त आमच्यासोबत असली तरी आम्हाला आत्मविश्वास आणि आनंद दुपटीनं वाढतो. तू आम्हाला प्रोत्साहन देत नेहमी आमच्याबरोबर असावी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमची आई म्हणजे एक सोज्वळ, सात्विक, हसतमुख आमच्या घराचं अस्तित्व. तुम्हा दोघांसाठी काही ओळी. तुम्ही सोबत असला की आम्हाला आमचाही आधार लागत नाही. तुम्ही सोबत असला की आम्हाला आमचाही आधार लागत नाही. तुम्ही फक्त सोबत राहा, आम्ही दुसरं काही मागत नाही. जाता जाता एवढंच म्हणेन, देव जरी मज कुठे भेटला, काय हवे ते माग म्हणाला, तर मी जन्मोजन्मी हेच आई वडील आणि भाऊ आणि बहिणी मागेन. धन्यवाद.